मला माहिती होतं या आजोबांच्या स्माईलमुळे मला नवीन फॉलोअर्स भेटणार आहेत आणि ही आकाशवाणी इंग्रजांच्याच काळात झालेली. म्हणून झोपेशी पहाटे पहाटे ब्रेकअप करून मी माझ्या स्वतंत्र आयुष्याची सुरुवात केली. एवढ्या पहाटे सलग 5 मंदिराचं दर्शन घेणं आयुष्यात पहिलाच अनुभव होता. स्वातंत्र्य दिना दिवशी पण माझं स्वातंत्र्य रस्त्यामुळे काढून घेण्यात आलं. नितीन गडकरींना तुम्ही डायरेक्ट मेन्शन करा. तुमच्यासाठी शाळेतलं पार्लेजी पुढे आणायची जबाबदारी माझी. पावसाच्या वादळाची झुंज देत आम्ही पोहोचलो शेवटी शाळेत. शाळेत ठळक अक्षरात लिहिलेलं होतं, नवीन काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी. त्यासाठीच बहुतेक माझ्या मॅनेजरनं मला कायमचं सुट्टी पाठवलं होतं. मुली खूप आनंदाने त्यांच्या रांगोळ्या दाखवत होत्या आणि त्यांना असं वाटलेलं दादा काहीतरी बक्षीस खाऊ वगैरे देतो. पण त्यांना माहिती नव्हतं दादाच पार्लेजी पुढ्यासाठी कधी नाही ते पहाटेचं उठून शाळेत आलाय. झेंडावंदनासाठी मुलांनी गर्दी केलेली होती आणि आपला तिरंगा मानाने फडकला. तेवढ्या सुरू झाल्या संगीत कवायती. पाऊस बिना बोलवता कार्यक्रमाला हजर होता. पावसापासून बचाव करत मी जबरदस्ती त्या बाबांच्या छत्रीत घुसलो. पण त्या गावची माणसं प्रेमळ. शेवटी कार्यक्रम झाला, पण पार्लेजी पुडा का हाताला लागला नाही.